वरी चढ कडू कारल्याचा येल झिम्म मना मंदी चाल ऊन पावसाचा खेळ सुख दळीता कांडिता जात्यावरी येती वव्या दूध जाता उतू वठी फुटल्या ग शिव्या गीता वडाळ भवानी पिळ्या भोपळ्याचं नात शरबती गवा संग किड रगडीत जात झगड्यात माया लपे सवन्यारी खट्टी मिठी जीवा भावाचा गुंताळा कवा कट्टी कवा बट्टी अबट्टी अबट्टी कवा कट्टी बट्टी अकट्टी बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी तुम्ही आता लय झोंबल असं बोलू राहिल्या. झोमतय ना. अरे मग चांगला पोरगा जन्माला घालायचा होता. हे असला ढिल्ला कशाला घातला. हे बरोबर नाही केलं तुम्ही. सॉरी, म्हणजे तुम्ही समजू राहिले तसं काही नाहीये हो. हॅलो. हा काय रे. मी काय म्हणून राहिलो. मी काय म्हणतो पप्पे. ए पप्पे. अरे गडबड करू नका. थांबा. अरे एक जण जा. गडबड करू नका. आपण सावकाश. काय होतं. चला एक काम कर. चला तिकडे चला. आपण जरा हवेत बसू. या पाणी आण बरं. पाणी घ्या. सावकाश पाणी आण. चला तुम्ही. बस बस जरा बसा. हा पाणी घ्या. पाणी पाणी घ्या. पप्पी तुम्ही पडा जरा. बोलू नका तुम्ही. पडा. गुळगुळ आहे. पाणी पाणी हे घ्या. हे घ्या. सावकाश सावकाश. हळू 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 हळू. पडा 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 जरा. तुम्हाला बरं वाटेल. पडा. अरे बसा नाही सर. डोक्यासमोर का उभं राहता. बसा खाली. अरे एक एक. हा डोकं दाबून देऊ का. दुखतंय ना. होईल सगळं व्यवस्थित. समीर आहे ना. हो आहे सगळे. तुम्ही काळजी नका करू. बरं आता आहे ना इथे चंद्रकांत आलाय ना. नशीब आपण थोडक्यात सुटलो. आपल्या पप्पीचं काय झालं असतं पुढं. तरी मला वाटूच राहिलं होतं. ही एवढे चांगले कसे वागू राहिले. नाही पोराकडचे जरा ताठ असतात ना. आता तोंड कसं सुटलं होतं. आपण हाकलून दिलं त्यांना. मला तर लई मजा आली. ठीक आहे रे. लई खुश नको. आता बघ काही झालं ना तरी आपली पोरीची बाजू पडते. म्हणजे टेन्शनचं काम आहे. ते काय गावभर सगळीकडे करते नाही. काय गाणं गावात चर्चा होईल. पण आपण घाबरायच नाही बरं का. कळलं काय. आपली काही पण चूक नाहीये. अजिबात घाबरायचं नाही. बघू ना आपण पण काही कमी नाही.
अशी अद्दल घडवतो ना त्या निकमांना. तुम्ही ना आज सगळ्याने उगच अडवलं मला, नाही तो वरवंटाच घातला असता तिच्या डोसक्यात. हा घालायलाच पाहिजे होता त्याच्या बोडख्यात वरवंटा. असा नाही सोडणार मी त्यांना. हा काय बोराडे म्हणजे काय शेळपट वाटले काय? तो जावई लय फुरफुर करत होता आपल्या समोर, अरे इज्जतीच्या गोष्टी करत होता. अरे मला विचार ना त्याची माहिती. चिरीमिरी घेतो ऑफिसमध्ये तो. अरे त्याच्या माग त्याचे लोक काय बोलतात माहिती का? शिव्या देतात त्याला. आम्हाला सांगतो अरे लय 150 नाही तो. आणि ती पार्लर वाली केवढी शायनिंग मारत होती. मी तर आहे ना तिचे दातच तोडले असते. हो ना. आणि मला म्हणून राहिली होती की नवऱ्याला कशी इज्जत देत नाही म्हणून. पासल पडी कुठली काय दाशीन तिला माहित नाही मी पुष्पा आहे पुष्पा. आणि मला जर आता ती कुठं दिसली ना तर अशा झिंजा उपटीते ना तिच्या काही दाशीन कुठली. पण ते पोरग काहीच बोललं नाही, नाही का? वहिनी तुम्ही नका त्या पोराची बाजू घेऊ. अहो एवढं घडलं आणि त्या पोराला काय सांगता येत नव्हतं का? मग ते पोरग तसंच आणि त्याचा बापही तसाच ढिल्ल्या. काका गप्प बस रे तू. तू त्यांना कशाला दोष देऊ राहिला? तुम्ही सगळे उगा आरडाओरडा करून गोंधळ घालू राहिले, उगा बराचा कावळा करू राहिले. तुला नाही माहिती काय? तुला कशाला? कुणालाच काही नाही माहिती. पप्पी तुला काय लग्न करायचं का त्या पोराशी? नाही नाही ना, मग गप्प बस. आता तुझ्या भल्यासाठी चाललंय नाही सगळं. तुम्ही पण सगळे शांतच बसा ना माझ्यासाठी. अगं पण त्यांना बोलतो तू, तुला काय त्रास होतो एवढा? मला नाही रे, आपण ना किती त्रास होऊ राहिला दिसत नाही का तुम्हाला? कुणाला बरं नाही वाटू राहिलं त्यांना? हे आपण सगळेच जरा शांत बसू. बरं वाटू राहिले रे. आयुष्यात एवढा अपमान केला नाही कोणी पाहुण्यानं, तेवढा अपमान केला या पोराने. सगळ्याला बघून घेणारे हा प्रकाशराव. मुन्या तुझा, तुझ्या आत्याचा, तुमचा सगळ्यांचा सबका बदला लेगा ये फैजल. कोण फैजल? काय बोलून राहिले तुम्ही? सोने जावई बापूला जरा पाणी दे बरं. बसा बरं तुम्ही, जरा शांत बसा. बसून शांती नाही भेटणार सासूबाई. अहो माशे येर जरे घालून का शांती मिळणार आहे? काय झालं ते तरी सांगा. अक्का त्या बोराड्यांनी ना निकम घराण्याचा पान उतारा केलाय. म्हणजे काय केलं काय त्यांनी? अक्का ते आपल्या खानदानाला लबाड म्हणलेत, तर माझ्यावर काय काय आरोप केलेत, आणि त्या मुन्यावर तर नको ते आरोप केलाय त्यांनी. माझं तर टाळकच फिरलं होतं तेव्हा जेव्हा मुन्याला तसं बोलले. हा आणि हात तर तेव्हा झाली अक्का त्यांनी आपल्या निकम गुरुजींचा अपमान केला. काय? त्यांनी निकम गुरुजीचा अपमान केला? काऊन म्हणजे? लग्न मोडायला त्यांना काहीतरी कारण पाहिजे ना. त्यांना माहितीये निकम गुरुजींचं नाव घेतलं म्हणजे भांडण वाढणार. त्यांना हे लग्नच मोडायचं होतं. पण असं कसं मोडणार ना? लोक काय म्हणतील म्हणून हे असल्या करामती करू राहिले ते बोराडे. मी तर किती मज्जा करणार होते मुन्याच्या लग्नात, मटकणार होते, काय काय प्लॅन केले होते. सोने तू वहिनी कब का तू? तुला काय अक्कल बिक्कल आहे की नाही? हा इथे मोठे काय बोलू राहिले, तुझं काय चालू राहिलं? मला आधीपासून माहिती होतं त्या बोराड्यांच्या घरात जावायला काही इज्जतच नाही. त्या दीपकरावला पाहिलं ना मी, माझ्या डोळ्यांनी कसं वागवतात ते. आणि मी बोलली तर किती झोमलं त्या भोचक तोंडीला की तुमच्या घरात जावं असं वागवतात म्हणून. झोमणारच ना. गोष्टी लपून ठेवतायत आपल्यापासून. त्यांच्या पोरीचं आणि जावयाचं पटत नाही ही लपून ठेवली गोष्ट त्यांनी आपल्यापासून. आपण गेलो होतो ना पोरगी पाहायला, तेव्हा वर जे भांडण चाललं होतं ना ते त्यांच्या पोरीचं आणि जावयाचं चाललं होतं. आणि आपल्याला काय म्हणले? भाडेकरू भांडतायत म्हणून. अरे असले लबाडेत ते बोराडे. बोराडे नाही, खोटाडे. लय लबाड पाहुणा भेटला आपल्याला आणि म्हणूनच मुन्यावर असले घाणेरडे आरोप करतायत. हे बरं झालं मोडलं हे लग्न एकदाच. देवच पावलं आपल्यावर. भलती रग्गेल माणसं भेटली आपल्याला. ती तसली पोरगी आपल्या घरात नाही आली ना, भाग्यच मानायला पाहिजे आपलं.
आता तुला काही बोलायचंय का मुन्या? बोल की घाडाघाड. ते मामा म्हणजे मला काय म्हणायचं होतं, मला वाटू राहिलं का आपण उगाच त्यांना शिव्या देऊ राहिलो. म्हणजे त्यांची काहीतरी अडचण असेल ना, तेव्हाच ते एवढे बोलले असतील. उगाच कोणी कशाला एवढं. अबे मुन्या, अरे तुला काय बोलले ते लोक कळलं का तुला? त्याचा अर्थ कळतो का तुला बाळा? अरे काऊन क्यू करू राहिला तू त्यांची एवढी? हे बघा मामा, तुमचं सगळं म्हणणं बरोबर आहे. मला तुझं हेच पटत नाही. मी बोललो की तुला माझं बरोबर वाटतं, ते बोलली की त्यांचं बरोबर वाटतं. नाही, लय भोळा आहेस यार तू. अरे तो म्हातारा, तो थेरडा त्यांच्या घरी बोलवतो आपल्याला, आपला अपमान करतो, आणि तरी पण तू त्यांचीच बाजू घेतो. अरे रक्त नाही का खवळत तुझं? नाही, आता त्यांना चांगला धडा शिकवायला पाहिजे. असं काही होईल असं आपल्यापैकी कोणाला वाटलंच नव्हतं, पण आता झालं. पण जे झालं त्याच्यामुळं कोणी बी तरास फिरास करून घ्यायचा नाही. जे झालंय ते चांगल्यासाठी झालंय असं समजायचं. आपल्याला मोप वाटत असेल पोरगा चांगला होता, चांगलं झालं असतं, पण ते सगळं जीव घेणं झालं असतं. पण आता आपण खबरदार राहायला पाहिजे, कारण पोराकडचे ते तसे कसे नाहीत, पोरीकडचे कसे वाईट आहेत, पोरगा कसा चांगला आहे, आपली पप्पी कशी वाईट आहे, हे बोंबलू सांगतील सगळ्यांना. आणि कमी या कामात लई तरबेज आहेत. होय, म्हणून आपल्याला नाही म्हणलं तरी बाहेरून त्रास होणार, कारण आपली पोरीची बाजू आहे. आपण आपली बाजू ठामपणे मांडली तरच आपल्या पप्पीची बदनामी होणार नाही. अहो आप्पा, आपण असताना कुणाची काय बिशद लागून गेली आपल्या पप्पीची बदनामी करायची? हा नाही, तुम्ही आता काय करा, घरच्यांची बाजू बघा, मी बघतो त्या समोरच्यांची बाजू कशी खड्ड्यात घालायची ती. त्या निकम्यांना पण कळू द्या की बोराडे काय चीज येते. मला सरकारी तुकड्यावर पोसणारा बैल म्हणला का तो? आधी सगळे कसे गोड गोड बोलत होते नाही का? हो, आधी सगळे गोडच बोलतात, नंतर हळूहळू रंग दाखवतात. आपल्या निकम गुरुजींनी त्यांना सैनी दिली ना, म्हणून भांडत होते ते बोराडी. हो का? आता मला कळलं निकम गुरुजींनी सही का दिली नसेल. खोटारडे सगळे बोराडे. ते ठीक आहे, पण हे सगळं झालं म्हणून एक बला तर टळली. हा, आपण पोराकडचे असून आपण कधी माज केला नाही, हा, कधी हुंडा घेतला नाही, हा, कधी काही मागितलं नाही, हा, तरी असे वागले हे. तेच चुकलं आपलं. मी म्हणलो होतो तुम्हाला, अरे एवढे ढिले नका पडू त्यांच्या समोर म्हणून. बघा, घेतला ना चान्स त्यांनी, मारला ना डाव. प्रकाशराव, तुम्ही थोडं शांत व्हा बरं, शांत व्हा. एवढी चिडचिड करून काय होणार आहे आता? हेच चुकतं तुमचं माधवराव. नाही, आता मी नाही शांत बसणार. आता त्यांना दाखवतोच त्यांनी कोणाला डिवचलंय ते. म्हणजे आता काय करणार तुम्ही? काय करणार नाही, त्या घराचे तुकडे तुकडे केले ना तर नाव प्रकाशराव नाही लावणार. एक माणूस माणसात राहणार नाही त्यांचा. बघाच तुम्ही. पोरगे म्हणली कपोराच प्रॉब्लेम आहे म्हणून. काय
कसं होणार रे तुझं? अगं ऐक, काका किती असणार आहे अजून? अरे हसू नको तर काय करू हा? आणि तू लक्षात घे, आतापर्यंत ना ही खबर अख्ख्या नगर मध्ये गेली असं. तू नुसता रस्त्यावर जाऊन पाय, लोक असे तुझ्याकडे ओळू बघतात का नाही बघ. हा आणि ना असे खुसूर पुसूर करते. माय व तो निकमाचा प्रॉब्लेम असलेला पोरग ह्योच काय, बाहेरून तो नॉर्मल दिसतो, मातून मर्द नाही काय. काका तू सगळी इज्जत काढतो काय आता? अरे इज्जतच निघणार आहे आता, दुसरं काय. हा तरी म्हणलं बरं का, ते पोरीचा तो काका नाही का, तो चंद्रकांत काका, हा तो माझ्याकडे असं कोण बघत होता ते मला कळच ना. पण आता माझ्या लक्षात आलं तू माझ्याकडे असा का बघत होता. त्याला वाटलं असणार की माझा पण तुझ्याकडे प्रॉब्लेम आहे काय म्हण. म्हणजे काका अख्ख्या हॉलमध्ये कळालं? कळलं रे, ती काय महत्वाचं नाही. लोक काय काय बोलत होते, म्हणजे मोडलं हे माहित होतं त्यांना, पण का मोडलं हे नव्हतं माहिती. विचारत होते मग काय झालं असेल, असं झालं असेल का, तसं झालं असेल का, नुसत्या चर्चा. अरे बाप, काय वातावरण होतं काय. काय म्हणण्या तू तर नाही सांगितलं ना तिला? मी हा हे असं काका येडा आहे का मी? अरे बा, पोरगी तर लय हुशार निघाली रे. हा लय भारी डोकं आहे, एकदम PhD वाला डोकं आहे तिचं, भारी. म्हणजे ऐक, शांतपणे ऐक. हा तू मला म्हणला तसं तिला तुझ्याशी लग्न करण्यात इंटरेस्ट नव्हता. तिला PhD करायची, शिकायचं, बरोबर. आता हे तिने तिच्या घरी सांगितलं असतं तर तिच्या घरच्यांनी ऐकलं असतं का? नाही. म्हणून तिने असा खंगरी उपाय काढला, पोरामध्ये प्रॉब्लेम आहे असं सांगितलं. पुढचं सगळं ऑटोमॅटिक झालं. बदनामी झाली तुझी, खापर फोडलं तुझ्यावर, सिंपथी तिच्याकडे गेली. ब्रिलियंट. हा ब्रिलियंट आहे ती पोरगी. हे असलं खंगरी ना फक्त PhD वाल्या डोक्याला सुचू शकतो. असलं उरफाटन ऑड फक्त PhD वाल्या डोक्याला सुचू शकतो. अरे पण काका तिच्यामुळे लोक मला उरफाटन ऑड समजू राहिले. पण आता तुला या सगळ्यासाठी तयार राहावं लागतं. घाबरू नको, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. लग्न मोडलं ते चांगलंच झालं ना. तसंही तुला कुठं पूर्वाशी लग्न करायचं होतं. तुझ्या मनात तर ती अनुष्का आहे ना. आपलं ध्येय एकच, अनुष्का. आता आपल्यासाठी काय महत्वाचं आहे? अनुष्का. हा सगळा गोंधळ ना घरच्यांमुळे झालाय. मग बरं झालं ना, बोलू दे ना त्यांना काय बोलायचंय ते. अगं तुझं लग्न तर मोडू राहिलं ना, आणि तुझ्या PhD ची वाट मोकळी हो राहिली. अजून काय पाहिजे का? ते बरोबर आहे ग सगळं, पण आता त्या परागरावांना कसं वाटत असेल? तू त्यांना फोन केलता की नाही? नाही ना. मी काय म्हणते, मी करू का त्यांना आता फोन? त्यांना पण नव्हतं करायचंय लग्न. काय? त्यांचं एका वेगळ्या मुलीवर प्रेम आहे हे त्यांनीच सांगितलं आम्हाला. कालपासनं घरातले सगळे असलंच तोंड पाडून बसलेत ग. मला खूप भूक लागली. आता मी कुणाला सांगायला जाऊ घरात का बाबा मला भूक लागली? सांगायला गेले तर घरातले काय म्हणतील? हिला काहीच कसं वाटत नाही, हिचं एवढं लग्न मोडलंय, सगळे एवढे दुःखात आहेत, आणि हिला पाय कशी काय सुटली. हाव ग खरे. अगं हे घरात काही असं झालं ना की अशीच उपासमार होती बघ. हा ना. अगं तू तुझ्या घरी ये तरी तुला असं वाटू राहिलं माझं का होत असेल ग सासरी.
स्वातंत्र्यच नाही राहत बघ कसलं. अगं भाजी खराब झाली म्हणून तेल चटणी घेतली तर सासू अशी बघते जस का तुपाची बरणीच ताटात उलटी गेली. मुलीवर प्रेम आहे. पूर्वे कोणत्या मुलीवर प्रेम आहे ग परागरावांचं? आता आपल्याला काय करायचंय? मला करायचंय ना. गप ग तू. हे पाय पूर्वे, आता तू पीएचडी कशी निवांत करू शकशील बघ. कसलाच ताण नाही होणार तुला. हा हे बरोबर आहे. हा पप्पे तू काही ताण नको घेऊ बरं बाई. आणि असं तोंड पाडून तू अजिबात बसू नको. तुला असले 1000 पोरं मिळतील. असले म्हणजे याच्यापेक्षा पण भारी. हा तू जेवून घे. खाय बरं थोडस डाळ भात केलाय. हा पप्पे खाऊन घे तू. डाळ भात ते बरं वाटन तुला. हो की नाही वाटते? हो नको कवे. हा पूर्वे खाऊन घे. थोडाच भात आहे अगं. खाऊन घे. त्या निकमामुळे आपल्या घरात कोणीच दुःखी नाही राहायला पाहिजे. हा तू जेव बिंदास. काय तू दुःख कवर कवटाळून धरायचंय आता. झालं ते लय झालं. तू आता बघच तुझ्या दुःखाचा सगळा बदला घेणार आहेत आपण. आणि चंद्रकांत दादाने द्यायला त्याला पहिला दणका त्या निकमायला.